नमस्कार, गुड मॉर्निंग. इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासिकेमध्ये सर्व विद्यार्थिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. इयत्ता 12वीला एकूण 12 पाठ असून त्यापैकी आपले 9 पाठ पूर्णपणे संपलेले आहेत. इयत्ता 12वीच्या 10व्या प्रकरणाला आपण पाठीमागच्या तासाला सुरुवात केलेली होती. या पाठामध्ये एकूण 6 प्रकारचे घटक आहेत, तर 5 घटक संपलेले आहेत. तर आज आपण 6व्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. 10.6 राष्ट्रकुल कॉमनवेल्थ गेम्स. इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालोखात स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल संघटना होय. इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालोखात स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे ज्यावेळेस हे इंग्लंडच्या त्या ठिकाणी साम्राज्यात असणाऱ्या हे एकेकाळी हे जे त्या ठिकाणी इंग्लंडच्या वसाहती होती. इंग्लंडची वसाहत जगभर अनेक ठिकाणी होती. मग इंग्लंडची वसाहत होती, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये ती त्या ठिकाणी स्वतंत्र झाली. अशा अनेक देश एकत्र येऊन त्या ठिकाणी संघटना निर्माण केल्या आणि त्याला राष्ट्रकुल संघटना असे म्हणतात. त्यालाच कॉमनवेल्थ हेच म्हटलं जातं. यालाच राष्ट्रकुल ही संघटना होय. साम्राज्या अंतर्गत विविध वसाहतींचे गव्हर्नर आणि प्रशासक यांनी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करावी. राजकीय आणि प्रशासकीय धोरणात एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने ही संस्था उभारली गेली. 1917 मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा इंग्लंडकडून मिळाला. 1917 मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वतंत्र राज्याचा दर्जा इंग्लंडकडून मिळाला. 1931 मध्ये आपल्या सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे धोरण इंग्लंडने जाहीर केले. इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिनिस्टर हा कायदा केला. या कायद्यान्वये राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली. प्रथेनुसार संघटनेचे प्रमुख पद ब्रिटिश राजा अथवा राणी यांच्याकडे राहिलं. राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले. स्वयंस्फूर्त सहकार्य हे राष्ट्रकुलाचे पायाभूत तत्त्व होय. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिका, आशिया खंडातील इंग्लंडच्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले. त्याचे श्रेय काही अंशी राष्ट्रकुलला द्यावयास हवे. वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या राष्ट्रीय संग्रामामुळे आणि बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ब्रिटिश साम्राज्याचे विघटन अपरिहार्य ठरले. त्याचबरोबर वसाहतवाद विरोधी चळवळींना राष्ट्रकुलच्या अस्तित्वामुळे चालना मिळाली. त्याचप्रमाणे या प्रदेशांना स्वायत्तता देण्याबाबत ब्रिटनमधील काही स्तरामध्ये जो मानसिक विरोध होता तो राष्ट्रकुल संघटनेमुळे काहीसा कमी झाला. विशेषतः स्वतंत्र झाल्यानंतरही भारताने राष्ट्रकुल संघटनेसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने हे होऊ शकले. या पान नंबर 78 वर राष्ट्रकुलाचं बोधचिन्ह आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी एक बॉल आहे आणि रेगा आहेत आणि निळा कलरचा आहे. पिवळ्या कलरचं त्या ठिकाणी बॉल दाखवतो, फिरता बॉल, आणि निळ्या रंगामध्ये आहे. अशा प्रकारचं हे राष्ट्रकुलाचं बोधचिन्ह तुम्हाला दिसून येतो. राष्ट्रकुल आणि भारत. 1948 मध्ये राजस्थान येथील जयपूरमध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरू यांनी राष्ट्रकुलामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. समता आणि सार्वभौमत्वाच्या तत्त्वाच्या आधारे भारत राष्ट्रकुलाचा सदस्य झाला. या निर्णयास तत्कालीन परिस्थितीची पार्श्वभूमी होती. भारतास लागणाऱ्या लष्करी सामग्रीचा इंग्लंडकडून होणारा पुरवठा, भारतास मिळणाऱ्या परकीय हुंडाबळणीच्या सुविधा, भारताच्या निर्यात मालास ब्रिटिश बाजारपेठेत मिळणारी जकात सवलत आणि पाकिस्तानच्या भारताविरोधी प्रचारास अटकाव करण्यासाठी खुले असणारे राष्ट्रकुल व्यासपीठ यांचा विचार करून भारताने राष्ट्रकुल या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. याशिवाय कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा प्रमुख सहभाग आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटिश साम्राज्यातील देशातील हौशी खेळाडूंचे ब्रिटिश एम्पायर गेम्स हे ऑलिम्पिकच्या धर्तीवर सामने व्हायचे. क्रीडा स्पर्धेची कल्पना रेव्हरंड ऑस्टली कूपर यांनी मांडली. 1950 पासून या खेळांना कॉमनवेल्थ गेम्स असे म्हणतात. राष्ट्रकुल क्रीडा सामने म्हणून ओळखले जाऊ लागले. 1911 मध्ये 5व्या जॉर्जच्या राज्यारोहण प्रसंगी साम्राज्योत्सव झाला. या प्रसंगी इंग्लंडमधील क्रिस्टल पॅलेस येथे या सामन्यांना सुरुवात झाली. 1986 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा विशेष गाजल्या. या स्पर्धेवर 32 राष्ट्रांनी बहिष्कार टाकला. ग्रेट ब्रिटनने दक्षिण आफ्रिका संबंधीचे वर्णद्वेषी धोरण बदलावे
असा आग्रह या राष्ट्रांनी धरला. इंग्लंडने आपले धोरण बदलले नाही म्हणून भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. 21व्या शतकात भारत या स्पर्धेत लक्षणीय कामगिरी बजावत आहे. पुढील पाठात भारत देश कसा बदलतो आहे याविषयी आपण माहिती अभ्यासणार आहोत. राष्ट्रकुल स्पर्धा कॉमनवेल्थ हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. 1950 पासून या खेळांना त्या ठिकाणी सुरुवात झाली. या खेळामध्ये जे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जे काही देश होते, ब्रिटिशांच्या वसाहती जे होते ते देश त्या ठिकाणी स्वतंत्र झाले. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिश वसाहती असलेल्या त्या ठिकाणी जे काही देश आहेत त्यांनी त्या ठिकाणी या राष्ट्रकुल स्पर्धेची स्थापना केली. याच्यातील अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या कायद्यान्वये राष्ट्रकुलास मान्यता दिली. इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यू ऑफ वेस्टमिनिस्टर हा कायदा केला. या कायद्यान्वये राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली. प्रथेनुसार या संघटनेचे प्रमुख पद ब्रिटिश राजा अथवा राणीकडे राहिलं असा त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता. या कायद्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी प्रमुख पद ब्रिटिशांकडे राहिलं आणि त्याच्यानंतर याचं कार्यालय लंडन येथे स्थापण्यात आलेलं होतं. राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले. इंग्लंडची राजधानी जी लंडन आहे त्या शहरामध्ये या राष्ट्रकुलाची त्या ठिकाणी कार्यालय भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिका आणि आशिया खंडातील वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले त्याचे काही श्रेय राष्ट्रकुलाला द्यावयास हवे. 1950 ते 1965च्या दरम्यान जी काही त्या ठिकाणी राष्ट्रे स्वतंत्र झालेली होती त्याचा श्रेय या राष्ट्रकुलाला दिले पाहिजे. कारण या त्या ठिकाणी राष्ट्रकुलामधील जे सदस्य संघटना होते त्या सर्व राष्ट्रांनी त्या ठिकाणी इंग्लंडच्या वसाहती ज्या ठिकाणी आहेत त्या सर्व त्या ठिकाणी राष्ट्रांना स्वतंत्र देण्यात यावे, त्यांना गुलामगिरीतून मुक्त करावे, त्यांचं त्या ठिकाणी आर्थिक वळवणूक थांबावी. त्या देशाचा जर विकास व्हायचा असेल, त्या देशामध्ये लोकशाही नांदायची असेल किंवा त्या ठिकाणी माणुसकी पण मिळवायची असेल तर त्या देशांना स्वतंत्र दिले पाहिजे असा आग्रह या राष्ट्रकुलाच्या माध्यमातून केला गेला. म्हणून या राष्ट्रकुलाचे महत्त्व अतिशय महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रकुलाचा त्या ठिकाणी लोगो ठरवण्यात आला. 1986मध्ये त्या ठिकाणी भारताने या स्पर्धेवर बहिष्कार घातलेला होता. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान राजीव गांधी होते. त्यांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातला आणि कारण का बरं की दक्षिण आफ्रिकामध्ये वर्णद्वेष म्हणजे गोरा आणि काळा हे जे त्या ठिकाणी माणसांचे रंग आहेत त्याच्यावरनं त्या ठिकाणी माणसांना टिप्पणी करण्यात आली. युरोपातील लोक त्या ठिकाणी अतिशय गोरे आहेत आणि बाकीचे आफ्रिका आणि आशिया खंडातील निग्रो आहेत. वर्णद्वेष हा जो होता तो त्या ठिकाणी बंद व्हावा अशी म्हणजे माणसाला माणुसकी त्या ठिकाणी देण्यात यावी अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी निवेदन या राष्ट्रकुलाच्या माध्यमातून भारताने केलेलं होतं आणि यासाठी भारताने या राष्ट्रकुल स्पर्धेवर 1986च्या राष्ट्रकुल स्पर्धेवर त्या ठिकाणी बहिष्कार घालण्यात आलेला होता. आता राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने त्या ठिकाणी अतिशय मोलाची अशी कामगिरी बजावत आहे. धन्यवाद. पुढच्या भागामध्ये आपण 11व्या पाठाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. बदलता भारत याविषयी आपण माहिती अभ्यासणार आहोत. धन्यवाद.